या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 8,000 रुपये। वेळ आणि तारीख निश्चित झाली। नमस्कार, 2025 हे वर्ष देशासाठी आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे। 1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारकडून सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून देशातील शेतकरी वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही कोणती योजना आहे, या योजनेबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती मिळणार नाही। तर चला मग, कोणती आहे योजना आणि काय आहे त्याचे उद्दिष्ट बघा। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली। भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने या योजनेची अंमलबजावणी केली असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे व त्यांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। तर शेतकरी मित्रांनो, सध्याची परिस्थिती आणि अपेक्षित बदल असे या योजनेमध्ये काय करण्यात आले आहेत हे आता आपण बघूयात। सध्या या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपयाची मदत दिली जाते। ही रक्कम 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 अशी दिली जाते। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। वाढती महागाई आणि शेतीचा वाढता खर्च लक्षात घेता ही रक्कम अपुरी असल्याचे शेतकऱ्यांनी वारंवार सरकारला अधोरेखित केले आहे। वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच सूचित केले की 2025च्या अर्थसंकल्पात या योजनेतील वार्षिक रक्कम 6,000 वरून आता 8,000 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे। मग या योजनेचा प्रभाव कितपत पडला आहे आणि फायदे कोणते आहेत हे आपण आता बघूया। तर बघा शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना असून देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे। थेट बँक खात्यात रक्कम जमा होण्यामुळे मध्यस्थांचा आता हस्तक्षेप टाळला जातो आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो। आणि या योजनेची पारदर्शक व अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी pmkisan.gov.in या नावाची विशेष वेबसाईट सरकारने उपलब्ध करून दिली आहे। या प्लॅटफॉर्मद्वारे शेतकरी मित्राला अर्ज सादर करणे, त्याचप्रमाणे अर्जाची स्थिती तपासणे आणि मिळालेल्या लाभांची माहिती घेणे आता सहजपणे शक्य आहे। याशिवाय शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन नंबरही उपलब्ध करून दिलाय सरकारने। त्यामुळे सरकारच्या या लाभकारी योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून 8,000च्या प्रस्तावित रकमेचा सर्वात मोठा फायदा आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला होईल। ही वाढीव रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच दैनंदिन खर्चांसाठी उपयोगी पडेल। स्थानिक पातळीवर खर्च वाढल्याने ग्रामीण बाजारपेठेला आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल। आता वळूयात आपल्या तुमच्या पडलेल्या महत्त्वाच्या अशा विषयाकडे। 19व्या हप्त्याची आता प्रतीक्षा तुम्ही सगळे पाहत आहात। आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते यशस्वीपणे वितरित करण्यात आले आहेत। आता फेब्रुवारी 2025 मध्ये 19व्या हप्त्याची घोषणा होण्याची शेतकरी वर्गाला प्रतीक्षा आहे। यासोबतच योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत। चला तर मग शेतकरी मित्रांनो, माहिती तुम्हाला खरीच आवडली असेल असे मी समजतो आणि तुम्हाला काय वाटतंय या योजनेबाबत तुम्ही खरंच कमेंट बॉक्समध्ये सांगत जा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, जेणेकरून शेतकरी मित्राला याचा लाभ मिळेल। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन अपडेटमध्ये व्हिडिओमध्ये। धन्यवाद।